इंद्रलुप्त म्हणजे काय, त्याची लक्षणं काय, कशामुळे हा व्याधी होतो आणि त्याच्यावरचे उपचार काय, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी वैद्य भाग्यश्री मेहेंदळे. प्राण आयुर्वेदमध्ये तुमचे परत एकदा स्वागत आहे. केसांच्या सौंदर्याला धक्का पोहोचवणाऱ्या एका व्याधीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत, ज्याला इंद्रलुप्त असं म्हणतात. इंद्र म्हणजेच केस आणि लुप्त म्हणजे नाहीसे होणं. आता इंद्रलुप्त आणि केशपतन ह्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे, तर हाच एक मोठा फरक आहे. इंद्रलुप्तामध्ये मुळासकट केस नाहीसे होतात, तर केशपतनामध्ये ते विरळ होतात किंवा गळून पडतात. अर्वाचीन भाषेनुसार इंद्रलुप्तालाच ॲलोपेशिया एरियाटा असे म्हणतात. आता ॲलोपेशियाचे अनेक प्रकार आहेत, त्यातीलच एक म्हणजे ॲलोपेशिया एरियाटा. एरियाटा म्हणजे ठराविक जागेमधले पॅची हेअर लॉस होणं. इंद्रलुप्तामध्ये अशाच प्रकारचा पॅची हेअर लॉस आपल्याला पाहायला मिळतो, ज्याला आपण चाई पडणं असंही प्रचलित भाषेमध्ये म्हणतो. इंद्रलुप्त व्याधीचा समावेश हा सुश्रुतामध्ये निदान स्थानात क्षुद्ररोगाच्या अंतर्गत आलेला आहे आणि रक्तप्रदोषाच्या व्याधींच्याही अंतर्गत आलेला आहे आणि अष्टांग हृदयमध्ये कपालगत व्याधींच्या अंडर हा रोग आलेला आहे. इंद्रलुप्त व्याधीमध्ये होतं काय, तर वात, पित्त आणि कफ हे त्रिदोष आणि ह्याच्यासोबतच रक्त धातू यांच्या दृष्टीचा ह्यामध्ये समावेश होतो. ॲलोपॅथी अनुसार ॲलोपेशिया एरियाटा जो आहे हा एक ऑटो इम्युन डिसीज सांगितलेला आहे. ऑटो इम्युन डिसीज म्हणजे काय, तर स्वतःचीच रोगप्रतिकारक शक्ती ही स्वतःच्याच पेशींना मारून टाकते. आता इथे हेअर फॉलिकल ही आपण पेशी धरू शकतो. याच्यामुळे काय होतं, तर मुळासकट हेअर फॉलिकल्स हे नाहीसे होतात आणि मग चट्टे पडतात. इंद्रलुप्त व्याधीची कारणं काय आहेत ती आता आपण पाहूया. आयुर्वेदानुसार इंद्रलुप्त व्याधीमध्ये हे पित्ताचे आणि रक्ताचे आधिक्य असते, त्यामुळे रक्त आणि पित्त दोषाला बिघडवणारी कारणं जी आहेत ती इंद्रलुप्तामध्ये कारणीभूत ठरतात. जसे की लवण रसाधिक्य म्हणजेच काय, तर आहारामध्ये खारट पदार्थांचा किंवा मिठाचा अतिरिक्त वापर असणे. खूप लोकांना वरून मीठ घालून खाण्याची सवय असते किंवा अतिशय खारट पदार्थ खाण्याची सवय असते. यामुळे रक्तधातू हा बिघडू शकतो. तसेच पित्तकर आहार म्हणजेच अतिशय मसालेदार तेलकट खाणं, मांसाहार करणं यांसारख्या आहारांमुळे हे पित्तदोष बिघडू शकतो. ऑक्युपेशनल हजार्ड्समध्ये जसे की खूप उन्हात काम करण्याची सवय असणं, आगीच्या ठिकाणी काम करण्याची सवय असणं किंवा ट्रॅव्हलिंग या सर्वांमुळे आपले दोष बिघडू शकतात आणि ह्या सर्वाचा परिणाम आपल्या केसांच्या मुळावरती होऊ शकतो. अति गोड पदार्थ खाणे किंवा पचायला जड असणारे पदार्थ खाणे, मांसाहार करणे, अति झोपणे या सर्वांमुळे कफदोष हा बिघडू शकतो. कफदोष हा स्रोतसांचा अवरोध करतो, ज्यामुळे येथे अवरोधात्मक अशी संप्राप्ती तयार होते. केसांच्या मुळांना ठरलेले पोषण न मिळाल्यामुळे केसांची मुळे ही कमकुवत होतात आणि मुळासकट ती उपटून जाऊ शकतात. ह्याचमुळे चट्टे पडल्यासारखे दिसून येते. आता आपण इंद्रलुप्ताची लक्षणं पाहूया. सर्वप्रथम केसांची मुळं ही कमकुवत होतात, तिथे अत्याधिक वृक्षता येऊ शकते, खाज येऊ शकते किंवा केसांची मुळासकट केस पांढरे होऊ शकतात आणि केस हे उपटल्यानंतर अगदी हलकेच बाहेर येतात. यामुळे केसांच्या ठिकाणी गोलाकार चट्टे पडतात, ज्याला आपण ॲलोपेशिया एरियाटा किंवा पॅची हेअर लॉस असं म्हणतो. इंद्रलुप्तामध्ये केली जाणारी उपचार पद्धती आता आपण पाहूया. इंद्रलुप्त व्याधीमध्ये सर्वसाधारण हेअरफॉल ट्रीटमेंट ही प्रभावी नाही ठरत. या व्यतिरिक्त आपल्याला आयुर्वेदानुसार विविध शमन चिकित्सा आणि शोधन चिकित्सा यांचा अवलंब करावा लागतो. यामध्ये मुख्यतः सिरावेद, जलोकवचरण किंवा विद्धकर्म ह्या खूप प्रभावी उपचार पद्धती दिसून येतात. शमन चिकित्सेमध्ये रक्तावर काम करणारी औषधं दिली जातात. तसेच नव्याने निर्माण झालेली उपचार पद्धती म्हणजेच मायक्रोनिडलिंग किंवा PRP मेथड हे सुद्धा इथे प्रभावीपणे काम करताना दिसून येतात. आता इंद्रलुप्त होऊ नये यासाठी आपण काही काळजी घेऊ शकतो का, तर निश्चितच घेऊ शकतो. यामध्ये सर्वप्रथम संतुलित आणि पोषक असा आहार घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. तसेच जेवणामध्ये मिठाचा अतिरिक्त वापर हा टाळावा. उन्हात फिरताना केस हे आच्छादित ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, त्यामुळे उन्हापासून आणि धुळीपासून केसांचं संरक्षण होईल. स्ट्रॉंग केमिकल्स असणारे शॅम्पू न वापरणं हे केव्हाही चांगलं. यासाठी आपण आयुर्वेदिक बेस असणारा शॅम्पू, नॅचरल शॅम्पू वापरू शकतो. तसेच रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी ऋतुचर्या, दिनचर्या याचा अवलंब करणं, संतुलित असा व्यायाम करणं हे खूप गरजेचं आहे.
आणि आयुर्वेदाच्या मदतीने आपण नक्कीच इंद्रलुप्त हा व्याधी हा मुळासकट नाहीसा करू शकतो आणि याचा रिकरन्स रेट सुद्धा 80% कमी होतो. अशा रीतीने आपण या व्हिडिओमध्ये इंद्रलुप्त हा व्याधी सारांशाने पाहिलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठच्या व्याधीबद्दल जाणून घ्यायला आवडेल हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. धन्यवाद.